साटम मुंबईचे अध्यक्ष आहेत आणि तुमचे आत्ता ज्या महापौर आहेत माननीय त्या रितू तावडे यांनी तर ते ठराव मंजूर केला आणि मग कशाला आमच्या पक्षाच्या याला हिंदू मुस्लिम रंग देत आहे. आमच्याकडे 1995ला मुस्लिम आमदार झाले, त्याच्यानंतर ते मंत्री झाले साबीरबाई शेख आणि आमच्याकडेही असे कार्यकर्ते आहेत. मग ते संभाजीनगरमध्ये असतील, ते परभणीमध्ये आहे, ते अमक्या खूप ठिकाणी जे हार्डकोअर भले मुस्लिम धर्मात आहेत पण ते आमचे शिवसैनिक आहेत. आत्ता जे परभणीवरनं जे नाटक चाललं आहे त्यांनी म्हणजे मी सगळ्या यांनी माहिती घेतली, अख्खं शेतच्या शेत तरारलेलं शिवपुराणासाठी खोदून दिलं, त्यांना पाहिजे ते म्हणजे कार्यक्रम करायला दिला, तो त्याग नाही दिसत. आणि आमचाही विरोध आहे. कशाला? जे मुसलमान असतील, अगदी हिंदूसुद्धा जे देशाच्या मुळावर असतील, जे महाराष्ट्राच्या मुळावर असतील, जे ह्या मुंबईत किंवा नागरिक म्हणून ज्यांचं एक कर्तव्य असतं ते जर बजावत नसतील तर आमचा ह्याही गोष्टीला विरोध आहे. पण निव्वळ मुस्लिम म्हणून राजकारण करणं आणि त्या राज्यांमध्ये MIMच्या सोबत दोस्ती करायची, त्यांच्याबरोबर सगळे बसायचं, त्यांच्याबरोबर सत्तेला MIMला आलिंगन द्यायचं. तर आज देशामध्ये मुस्लिम जेवढे आहेत त्या सगळ्यांना मतदान देण्याचा अधिकार आहे. तो अधिकार संविधानाने दिलेला अधिकार आहे. आणि आपापमध्ये जे आपण तेढ निर्माण करतो, बऱ्याच ठिकाणी आज बघतोय की मुस्लिम मोठे डॉक्टर आहेत, त्यांच्याकडे जाऊन ट्रीटमेंट घेतो. म्हणजे खरं म्हणजे जाती धर्म वाद प्रांतवाद हा होता कामा नये. आणि कोण करायला प्रयत्न करत असेल तर सर्वांनी मिळून त्याला कडाडून विरोध केला पाहिजे त्या वृत्तीला. काल आज तुमच्या मतदारसंघातली एक बैठक आहे दिगावकर यांच्यासोबत. गेल्या अनेक वर्षांपासून तो मंदिराचा प्रश्न आहे. ती मंदिरं स्थलांतर केली, परंतु लक्ष्मीनारायण मंदिर आहे ते मंदिर स्थलांतर नाही झालं. स्थानिकांचा विरोध आहे, नोटीस आली. तुम्ही देखील त्या आमचा बघा स्थानिकांचा विरोध पण नाही म्हणता येणार. स्थानिकांचं म्हणणं आहे जर आमचं मंदिर 100 वर्षाचं पटलावर आहे, त्याचा रेकॉर्ड आहे, तर त्या रेकॉर्डप्रमाणे तुम्ही आमची जागा सर्टिफाय करा बिल्डर आणि महानगरपालिकेने, आणि आम्हाला जमीन ते आकाश असं आमचा एरिया करून द्या. ते मंदिर तिथून नक्की शिफ्ट होणार, कारण आरेल आहे आपली 34ची आरेल आहे. आरेलप्रमाणे बिल्डरला ती रिकामी करून द्यावी लागते, त्याच्याशिवाय त्याचंही काम नाही होणार. पण आमच्या नागरिकांचं म्हणणं काय आहे की त्याला खोडा घालावा हा नाही आहे, त्यांचं तेच म्हणणं आहे, आमचंही तेच म्हणणं आहे. इतर मंदिरांचे पुरावे फारसे नसल्यामुळे त्यांना स्थापित करणं त्यांना सोपं गेलं. पण ह्या मंदिराचं सगळे पुरावे आहेत. मंदिर अस्तित्वात आजही आहे. तर मंदिराला जी काही त्यांची 500 फूट 1000 फूट जी जागा आहे त्या जागेवर लोकेट करावं आणि पोडियम खाली ह्याच्या खाली असता कामा नये. अस्तित्व संपून जाईल पूर्ण मंदिराचं.